नितीनदादा शेंडेंना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर येण्याची कृपा करावी. त्यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतोय राजेंद्र धुमाळ साहेब, माजी डायरेक्टर माळेगाव कारखाना तालुका बारामती, आणि त्याचबरोबर लालासू गावडे सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार, या दोघांनाही मी विनंती करतो की मंचावर येऊन सरांचा त्यांनी सत्कार करावा. राजेंद्र धुमाळ साहेब, माजी नीताताईंचा सत्कार करण्यासाठी संध्या राऊत मॅडम, सौभाग्यवती संध्या राऊत आणि योगिता तावरे मॅडम, या दोघींनाही मी मंचावर येण्याची विनंती करतोय. सौ नीताताई गोल, यांचा सत्कार करण्यासाठी अजित हांगे साहेब आणि राजकुमार शहा साहेब यांनी मंचावर येण्याची कृपा करावी. प्रमुख पाहुणे महेश कुमार कुरेवाड साहेब, PSI इंदापूर, अजित हांगे साहेब आणि राजकुमार शाह साहेबांच्या द्वारा सत्कार होताना राष्ट्रपती पदक राष्ट्रपती पदक काय पोलीस राष्ट्रपती पदक या सन्मानानं गौरवान्वित केलेला आहे. यांचा सत्कार करण्यासाठी कोकरे साहेबांना मी मंचावर येण्याची विनंती करतोय. जाधव अण्णांचा सत्कार करण्यासाठी त्यांचा सत्कार करण्यासाठी अर्थातच आपल्या सर्वांचे आदरणीय तारणहार गुरुवर्य चंद्रहार गोरे सरांचा सत्कार सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यासाठी सर्व आयोजक कमिटी आहे. मी सर्वांना विनंती करतोय त्यांनी सर्वांनी मंचावर यायचे आणि सरांना सन्मान चिन्ह देऊन आज त्यांचा सत्कार करायचा आहे. सर्व प्रमुख पाहुण्यांना सरांना ताई, खरं तर आपल्याला आजपर्यंत ज्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे किंवा आपल्या वास्तूमध्ये स्वतः येऊन खूप चांगले चांगले रिझल्ट दिलेले आहेत, अडीअडचणीतून सोडवलेला आहे, त्यांची जीवनी काय आहे, त्यांचा आजपर्यंतचं जे जीवन प्रवास आहे, शालेय शिक्षण आहे, कशा प्रकारे झालं,
ते आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. अख्ख्या देशभर आणि देशाच्या बाहेरही नावाजलेलं, नावलौकिक मिळवलेलं एक नाव, चंद्रहार गोरे सर. शालेय शिक्षण त्यांचं 7वी पर्यंत बोराटवाडी या ठिकाणी झालं. अगदी छोटंसं गाव, दहिवडी जवळ, बिदाल जवळचं छोटंसं गाव. आणि त्याचबरोबर 8वी 9वी 10वी बिदाल या ठिकाणी शिक्षण झालं. ग्रॅज्युएशन पर्यंत फलटण शिक्षण झालं कोल्हापूर युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून. आणि मधल्या काळात 2 वेळा अभ्यास करून MPSCचा अभ्यास केला. टिळक युनिव्हर्सिटीमधून MA इतिहास विषय घेऊन केला. रुपारेल कॉलेज मुंबईमधून लॉ कायदे विषय म्हणजे कायद्याचं ज्ञान असावं म्हणून त्यांनी लॉ केला. की आता मी शेती जर करतोय तर याच्यातूनही अनेक शेतकऱ्यांना चांगलं मार्गदर्शन मिळेल, चांगली प्रेरणा मिळेल असा मानस मनामध्ये ठेवून शेती करायला सुरुवात केली. आणि शेतीमध्ये संत्र्याचं विक्रमी उत्पादन काढून दाखवलं. मान तालुका हा दुष्काळ तालुका म्हणून गणला जातो प्रत्येक वर्षीच, आजपर्यंतचा इतिहास आहे. आणि अशा मान तालुक्यामध्ये दुष्काळग्रस्त भागामध्ये संत्र्याचं उत्पादन होऊ शकत नाही अशी एक धारणा सर्व शेतकऱ्यांनी स्वतःच्या मनाशी करून ठेवली होती. असा काही अभ्यास केला आणि संत्र्याचा आगार नागपूर, तिथूनही लोक यांच्या बोराटवाडी गावामध्ये स्वतः गाड्या भरून मार्गदर्शन घ्यायला येऊ लागले. फक्त बोराटवाडी दहिवडी भागातच नाही तर नागपूर पर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि अवघ्या महाराष्ट्रभर शेतकऱ्यांना डाळिंबावरती, केळीवरती, संत्रा, मोसंबीवरती खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. आणि स्वतः चंद्रहार गोरे सर स्वतः एक प्रेरणा स्रोत बनले शेतकऱ्यांचे. म्हणजे जे जे काही करायचं आहे ते खूप चांगल्या प्रकारे करायचं आहे असं एक मनाशी प्रत्येक वेळी गाठ बांधून काम करत राहणं ही सरांची खासियत, वैशिष्ट्य असतं. म्हणजे आपण विहिरीत उडी टाकली की तळच गाठायचा, अगदी तसा सरांचा स्वभाव. आणि याच माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत करत स्वतः ऑर्गॅनिक औषधाचं संशोधनही केलं आणि ते स्वतःच्या शेतीवर यशस्वीरित्या प्रयोग करून भरघोस उत्पादन काढून देण्याचं यशही त्यांनी चांगल्या प्रकारे संपादन केलं. एक कोर्स न करता स्वतः अभ्यास करून आणि त्यानंतर दिल्लीला जाऊन प्रॉपर अभ्यास करून वास्तुशास्त्राचं प्रॉपर ज्ञान घेतलं आणि त्याचबरोबर संख्याशास्त्राचाही स्वतःच अभ्यास करून यामध्येही प्रावीण्य मिळवलं. दिल्लीला ज्यावेळी सरांनी कोर्स केला त्यावेळी त्या काळामध्ये जेवढी बॅच होती त्या संपूर्ण बॅच मध्ये अव्वल स्थान मिळवण्याचं नावलौकिक मिळवण्याचा विक्रमी सरांच्या स्वतःच्या नावावरच आहे. त्यासाठी आपण सर्वांनी त्यांचं टाळ्या वाजवून निश्चितच हार्दिक स्वागत करू. अशा प्रकारे आतापर्यंत किमान 2012 ते 2017 शेती करत करत पार्ट टाइम वास्तुशास्त्रामध्ये सरांनी खूपच नावलौकिक मिळवायला सुरुवात केली होती. त्यानंतर फुल टाइम व्याप वाढला म्हणून फुल टाइम वास्तुशास्त्र करावं लागलं आणि शेतीमधून लक्ष काढून पूर्ण वेळ याच्यातच दिला गेला. आजपर्यंत सरासरी 7,000 ग्राहक यशस्वीरित्या पूर्ण केले. महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, दिल्ली, कर्नाटक, बँगलोर या भागामध्ये सरांनी स्वतः जाऊन, इंदोरलाही जाऊन, दिल्लीला जाऊन स्वतः तिथं जाऊन रेमेडी केल्या, लोकांना मार्गदर्शन केलं आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रापंचिक अडचणी जेवढ्या असतात तेवढ्या सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे. आठवड्यातून 2 दिवस हाँगकाँग, दुबई, जपान, अमेरिका या ठिकाणी रात्री 10 ते 2 ऑनलाईन दहिवडीमध्ये म्हणजे बोराटवाडी गावामध्ये बसूनच, त्यांच्या फ्लॅटमध्ये बसूनच रात्री 10 ते 12 ऑनलाईन वेगवेगळ्या केसेस सर अटेंड करतात आणि खूप चांगल्या प्रकारचे रिझल्ट देतात.
वास्तुशास्त्रामध्ये सरांना द्यावा लागला. महाराष्ट्रामध्ये आज कुठलाही जिल्हा कुठलाही तालुका असा राहिलेला नाही की ज्या जिल्ह्यामध्ये ज्या तालुक्यामध्ये सरांनी वास्तुशास्त्राची रेमेडी केली नाही. अंकशास्त्रामध्ये खूप जबरदस्त असं प्रावीण्य मिळवलं. मग हे सर्व करत असताना शेतीमधून दुर्लक्ष केल्यानंतर आणि वास्तुशास्त्रामध्ये लक्ष घातल्यानंतर शेतीचं काय, तर याच्यामध्ये खूप सिंहाचा वाटा जो आहे, म्हणजे निश्चितच सरांचं साहस, धाडस, चिकाटी, निश्चय या सर्व गोष्टींचा समन्वय साधणं ही एक सरांच्या मध्ये कला आहे. या सर्व गोष्टींचं दुसरं नाव म्हणजेच चंद्रहार गोरे सर. आणि अशा ह्या जिद्द, साहस, चिकाटीच्या माणसाला साथ कोणी दिली, सिंहाचा वाटा शेती करण्यामध्ये कोणी उचलला, तर अर्थातच त्यांच्या सौभाग्यवती अर्धांगिनी, सौभाग्यवती नीताताई. त्यांचंही मी अगदी मनपूर्वक आपल्या सर्वांच्या साक्षीनं आणि सर्वांच्या टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करतो की सरांना साथ देण्यासाठी ताईंनी खूप खूप चांगल्या प्रकारे मदत केली, अपार कष्ट केले आणि मोलाची साथ ही दिली एक अर्धांगिनी म्हणून. तर ताईंचा आणि सरांचा आपल्या सर्वांच्या वतीनं मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो, आभार मानतो आणि आपणास प्रणाम करतो सर की आज बारामतीमध्ये कमीत कमी 250 ते 200 वेटिंग आहे फक्त बारामतीमध्ये. मुंबईचे कस्टमर वेगळे, सोलापूरचे वेगळे, पुण्याचे वेगळे, कराड, सातारा, सांगली प्रत्येक ठिकाणी आज वेटिंग मध्येच आहे. माझं एक नशीब होतं काही वर्षापूर्वी ज्यावेळी सरांचा आणि माझा परिचय झाला त्यावेळी सर मला सहजतेने तर उपलब्ध झाले नव्हते, परंतु बऱ्यापैकी लवकर वेळ मिळाला होता मला. परंतु आज परिस्थिती बदललेली आहे. म्हणजे कोरोनाच्या भीषण काळामध्ये सुद्धा थोडस वातावरण नॉर्मल झालं की सर अजिबात थांबले नाहीत, सरांच्या अडचणीत सोडवत राहिलेले आहेत. आणि असे गुरुवर्य, असे मार्गदर्शक, सर्वांचे तारणहार यांच्याविषयी मी विनंती करतो की आयोजकामध्ये काही जण आहेत. अजित हांगेदादा आहेत उद्योजक, त्याचबरोबर प्राध्यापक आप्पासो रांधवन सर आहेत आणि त्याचबरोबर सौभाग्यवती मनीषा पवार उद्योजक आहेत आणि सौ अमृता खलाटे. सरांच्यासाठी, सरांच्या बद्दल मनोगत व्यक्त करण्यासाठी एक एक करून सर्वांनी मंचावर यावं, ज्यांची नावं घेतलेली आहेत. सर्वप्रथम प्राध्यापक आप्पासो रांधवन सरांना मी बोलवत आहे. लोकांनी आणि सरांनी मला या कार्यक्रमाकरता आमंत्रित केलं त्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे. खरं तर आमच्याकडचे अंमलदार आहेत, त्यांच्या मुलीचं लग्न आहे दौंडला 12:30 वाजता, तर थोडं सकाळचं, तरी मी सर्वांची क्षमा मागतो की थोडं लवकर जावं लागतंय. खरं तर माझा आवडीचा विषय आहे. मला खरंच थांबायचं होतं सर, पूर्ण कार्यक्रम दिवस खरंच अटेंड करायचा होता, परंतु त्या लग्नाचा कार्यक्रम असल्यामुळे मला जायचं आहे. तर पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप धन्यवाद मला आमंत्रित केल्याबद्दल आणि आपली क्षमा मागून मी आपली रजा घेतो. धन्यवाद. अडचणी प्रत्येकालाच असतात, परंतु आमचे मित्र अजय हंगेंनी ज्यावेळेस मला सांगितलं की गोरे सर वास्तुशास्त्राविषयी माहिती सांगतील, हे माझे जावई राजेंद्र शिंगाडे शेळगाव, बालाजी पेट्रोलियम यांना सांगितलं. सरांनी तारीखही दिली, परंतु सरांनी 2 तारखा उगवल्या आणि 3ऱ्या तारखेला सर भेटले. मग त्यांनी विचारलं की मला सर येण्यापर्यंत अडचणी येतात, मग पुढच्या अडचणी किती असतील बघा. मग 3ऱ्या वेळेस सर आले. माझं घर अशोकनगरमध्ये आहे, 1250 स्क्वेअर फूटचा फ्लॅट आहे आणि त्यांनी ते 3.5 तास सगळं घर व्यवस्थित बघितलं आणि मला सूचना दिल्या. तसं पाहिलं तर मी ते सरांना बघितलं नव्हतं. माझा मुलगा आर्किटेक्ट आहे, स्वप्नील रांधवन, अशोकनगरमध्ये त्याचं ऑफिस आहे आणि माझे जावई या दोघांनी सरांना बोलवून घराची सगळी परिस्थिती सांगितली, दाखवलं आणि त्याच्यानंतर आम्ही घराला सुरुवात केली. परंतु अडीअडचणीमध्ये
माझ्या मुलाच्या लग्नाला साधारण 42 बायोडाटे मिळाले, पण लग्न जमत नव्हतं. सरांनी सांगितलं की मग आमचे जावई या घरामधून दुसरं घर आमचं रिनोव्हेशन घर करायचं सरांनी सांगितलेल्या पद्धतीनुसार, म्हणून आम्ही दुसरा भाड्याने घेतलं घर. ते सरांच्या सांगण्यानुसारच घेतलं. परंतु त्यात काय अडचणी आल्या. घरात गेल्यानंतर सर्दी आणि आजारी पडली सगळे. सरांनी सांगितलं फ्रीजचं तोंड बदला आणि एक बाथरूम मध्ये लाल बल्ब बसवा. दुसऱ्या दिवशी चमत्कार, दुसऱ्या दिवशी सगळे आजारी होते ते सगळे व्यवस्थित झाले. त्याच्यानंतर तुमच्या जावयाची एक फाईल होती आणि एक ठेकेदारीचं काम होतं, साधारण 2 कोटीचं काम होतं. माझं घर सोडल्यानंतर आम्ही ज्या नवीन घरामध्ये आमचे जावई राहायला गेले त्या घरात गेल्यानंतर फक्त 22 दिवसामध्ये 2.25 कोटीचं काम मिळालं. आणि इथं माझ्या घरात राहत असताना साधारण 3.5 महिने ते वेटिंगला होतं. त्याच्यानंतर लग्नाचा विषय असा, त्यांनी सांगितलं की तू बहिणीच्या घरी राहतोस, तिथं घर तुझं लग्न जमणार नाही, तुझं घर रिनोव्हेशन पूर्ण झालं असेल तर तुला लवकरात लवकर त्या घरी जावं लागेल. जेवायसाठी तो तिथं जात होता. मग त्या घरी आल्यानंतर आमच्या घरी आम्ही 15 ऑगस्टला पूजा केली. घरी आल्यानंतर अजय शेठनी सांगितलं सरांना आणि सरांनी पत्रिका बघितली. 28 गुण जवळ आणि फक्त 13व्या दिवशी लग्न जमलं. म्हणजे सरांचं वास्तुशास्त्र याच्याविषयी फार काळा अभ्यास आहे. अजूनही सर ग्रामीण भागामध्ये वास्तुशास्त्र म्हणजे अंधश्रद्धा आहे असं समजलं जातं. आणि 25 लाखाचं घर बांधणारी लोक ते प्लॅन एस्टिमेट न काढता गवंड्याकडून घर बांधलं जातं किंवा शेंटरिंग वाल्याकडून घर बांधलं जातं. आणि पुन्हा अडचणी आल्या की मग अनेक प्रपंचामध्ये अडचणी येत असतात. त्याच्यासाठी माझं तर मत असं स्पष्ट मत आहे की जे काही करायचंय ते गोरे सरांना विचारून केलं तर निश्चित फायदा होतो. आता मी माझ्या रावणगाव घरी मी 6 बंगले बांधणार आहे, परंतु सरांची तारीख मिळाल्यानंतर पहिला सरांना स्पॉट दाखवूनच मी माझे भावाचे असे आमचे सगळे 6 बंगले बांधणार आहोत. सांगायचा विषय असा की मला रिझल्ट मिळाला म्हणून मला अनुभव आलेला मी तुमच्याकडं विजिट करतो. अजूनही बरेचसे असे प्रापंचिक अडचणी आहेत लोकांना, परंतु काही लोकांचं असं झालं की निश्चित याच्यामुळे अडचण आपल्याला येते का, परंतु सरांचा एकदा घर दाखवल्यानंतर निश्चित काहीतरी बदल होतो. आणि या सरांच्या येण्यानं आमचे मित्र अजय शेठ, तसे अजय शेठ जे वास्तुशास्त्रातलं बरंच ज्ञान करतात, त्यांनी सांगितलं होतं तसं अजय शेठलाही गोरे सरांबरोबर राहून अजूनही त्यांना चांगलं वास्तुशास्त्राचं ज्ञान आहे समजतं, परंतु पैसे घेऊन करू नका. आमच्या गोरे सरांचं काम कमी होईल. खूप खूप धन्यवाद मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल. आज खरं तर मी इथं आहे म्हणजे गोरे सरांची कृपा म्हणावी लागेल. कारण काही म्हणजे डायरेक्ट मी तुम्हाला सांगते का तर मनोगत व्यक्त करताना मला सरांविषयी काही गोष्टी बोलायच्यात. कारण सर काय आहेत, त्यांचं वास्तुशास्त्र काय आहे हे आपल्या बऱ्यापैकी म्हणजे बऱ्याच जणांना त्यांचा असा अनुभव आलेला आहे. ज्यावेळेस मी अनेक अडचणीत होते त्यावेळेस माझ्या एका पाहुण्यांनी मला सरांचा नंबर दिला. माझा विश्वास नव्हता कारण ऑलरेडी मी बरेच वास्तुतज्ञांकडनं माझ्या घराचं वास्तू करून घेतलं होतं, त्यामुळे मला विश्वास बसत नव्हता. पण एक दिवस असंच मला ते पाहुणे बोलले की तू एकदा सरांना बोलून घे बघ काय होते. मी सरांना बोलवलं, फोन केला. सर म्हटलं तुम्ही कुठे आहात? सर त्यावेळेस विजिटमध्ये होते. म्हटले काय झालं मॅडम? म्हटलं माझ्या अशा अडचणी आहेत तर सर वेळ द्याल का? सर म्हटले मी आता तुमच्या गावाला आहे. मग म्हटलं ठीक आहे चालेल सर, काय हरकत नाही.
सर मला म्हटले मी 5 मिनिटं तुमच्या घरी येतो आणि सांगतो. त्यांनी 5 मिनिटात मला त्यांची अशी झलक दाखवली की अक्षरशः मला असं वाटलं अरे देव कुठं तर आहे. म्हणजे मी त्यांना थोडक्यात असं म्हणलं नाही, आज देव आहे आणि मला माझ्या अडचणी कळत नव्हत्या, त्या मला सरांनी दाखवून दिल्या. ज्यावेळेस मला अडचणी आल्या त्यावेळेस मी सरांना विचारलं. सरांना विचारल्यावरती बऱ्याच वेळा असं झालं की मला असं कुतूहल असायचं सरांचं की सर एवढं करतात कसं, एवढा स्टॅमिना येतो कुठून. मी सरांना विचारायचे, सर मला सांगा ना तुम्हाला हा स्टॅमिना येतो कुठून, तुम्ही हे करता कसं. आज तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे सरांचा अपघात झाला, त्यामध्ये सरांचं मणके तुटले होते. हा माणूस 6 महिने झोपून होता, पण 6 महिने झोपल्यानंतर सुद्धा आज ते आपल्या पुढे एवढे मोठे उभे आहेत की कोणी विश्वासच करू शकत नाही की सर आज आपल्या पुढे अशा स्टेबलमध्ये उभे आहेत. हे काय आहे. सरांनी मला एक सांगितलं, खलाटे मॅडम, जेव्हा माणसाच्या अंगात जिद्द असते, करण्याची ताकद असते, त्यावेळेस तो माणूस काही करू शकतो. तेव्हा ठरवलं काय नाही, बस सर आपले आजपासून गुरु. हे करत असताना माझा मॅडमशी संपर्क आला, म्हणजे सरांच्या मॅडमशी. तर त्यांना मी म्हटलं, ताई काय करायचं, आम्हाला अडचणी आल्यावरती आम्ही कसं करायचं. तर आजपर्यंत मला कोणतीही अडचण आली तर मी मॅडमला फोन केला, सर मला नाही भेटले तर मी मॅडमला फोन करते. त्यांना फोन केला की मॅडम मला म्हणतात थांबा 2 मिनिटं, सर आराम करतायत, मी लगेच त्यांना फोन देते. त्यावेळेस ताई सुद्धा आपल्या अडचणी असं म्हणत नाहीत की सर आराम करतायत, मी कसा फोन देऊ, काय करू, अजिबात नाही. म्हणजे हा दोघा नवरा बायकोनी आतापर्यंत आपल्यासाठी बरंच कार्य केले. आता वास्तू आपली ही पंच तत्वांवर अवलंबून असते. काही लोक जे दिसतं ते बघतात पण खोलात कोणी शिरत नाही. सरांनी आज प्रत्येक ठिकाणी खोलात शिरून त्या वास्तूचा अभ्यास करून आपल्याला त्यातनं बाहेर काढले. म्हणजे ही सरांना कला अवगत आहे. दुसरी गोष्ट, मी सरांच्या बाबतीत बघताना नेहमी मी सरांना एखादा प्रश्न आवर्जून विचारते, सर असं का, ह्याचं उत्तर का. सर मला त्यावेळेस जे सांगतात ते त्यांचं बोलणं असं सिद्ध झाले. म्हणजे थोडक्यात त्या माणसाकडं वास्तू आपण जे म्हणतो की वाचा सिद्धी प्राप्त, ती सुद्धा आहे. मी त्याचा काही असला तरी सर मला ह्याचं उत्तर द्या. पण सरांनी आजपर्यंत न कंटाळता माझ्या प्रश्नांना उत्तरं दिलीत. पंचतत्वांना आपली जी आहे पृथ्वी, जल, वायू, आकाश आणि अग्नी, ह्या पंचभूतांना बॅलन्स करून सर आपलं घर बॅलन्स करतात. लोकांना हे समजत नाही की अरे वास्तू म्हणजे काय, वास्तूमध्ये काय असतं काय नसतं. घर बांधलं म्हणजे घर होतं असं नाही, तर त्या वास्तूला बॅलन्स करणं पण गरजेचं असतं. हे ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आपल्या घरात कोणत्याही अडचणी येत नाहीत. ज्यावेळेस माणसाला अडचणी यायला सुरुवात होती त्यावेळेस माणूस देव ऋषी, ब्राह्मण अशा गोष्टींना शोधत असतो. पण आपण आपल्या घराचा कधी अभ्यास केला आहे का. कारण आपलं घर प्रत्येक वेळेस आपल्याला तथास्तु म्हणत असतं. म्हणजे घर ही एक जिवंत वृत्ती आहे, पण त्या वृत्तीला जर आपण बॅलन्स नाही केलं तर आपल्याला ती त्रासदायक ठरते. मग अशा वेळेस कोण पाहिजे. तर मी म्हणजे खरंच सांगेल लोकांना सगळ्यांना की अशा वेळेस तुम्ही गोरे सरांना आवर्जून बोलवा. कारण ह्या माणसानी वास्तूचा इतका गाढा अभ्यास केला आहे की हा माणूस कुठेही असू द्या, तुम्ही तुमच्या वास्तूविषयी एखादा प्रश्न विचारला ते तुम्हाला तिथं बसून तुमच्या वास्तूविषयी सांगतात की बाबा नाही हे असं आहे, तुम्हाला इथे ही जागा चेंज झाली. असाच एक प्रसंग माझ्या बाबतीत घडला. ज्यावेळेस मी नवीन घर शिफ्ट केलं त्यावेळेस माझं सामान ठेवताना माझ्या लक्षात आलं नाही की मी गणपती हिरवा कपडा गुंडाळलाय आणि तो एका कोपऱ्यात ठेवलाय. पण त्यावेळेस माझ्या मुलाचा ऍक्सिडेंट होता राहिला. मी सरांना फोन केला, सर त्यावेळेस मुंबईत होते. मी सरांना म्हटलं, सर माझ्या मुलाचा ऍक्सिडेंट होता राहिलाय, काय प्रॉब्लेम असू शकतो. सर मला म्हटले तुम्ही हॉलच्या 270 डिग्रीमध्ये गणपती हिरव्या कापडात गुंडाळून ठेवलाय का, तो आधी चेक करा. मग मी गडबडीने म्हटलं सर थांबा मी बघते. मी गेले, तो चेक केला तर खरंच तिथे गणपती होता. म्हणजे हा माणूस मुंबईत असताना जर दूरदृष्टीने आपल्याला ह्या गोष्टी सांगू शकत असेल तर त्यांचा अभ्यास किती गाढा आहे हे आपण पाहिलं पाहिजे. आज त्यांनी भरपूर स्ट्रगल केलेलं आहे, शेतीत नाव कमवलेलं आहे, वास्तुशास्त्रात नाव कमवलेलं आहे. तर माझं एकच म्हणणं आहे की अरे ज्यांना अनुभव घ्यायचा आहे ना, वास्तू म्हणजे काय, वास्तुशास्त्र म्हणजे काय हे ज्यांना समजून घ्यायचंय ना, त्यांनी एकदा प्रत्यक्ष सरांना भेट द्या. कारण सर सगळ्या पंचभूतांना, पंचतत्वांना आपल्या ताब्यात ठेवून आपली वास्तू बॅलन्स करून देतात आणि प्रत्येकाच्या ज्या अडीअडचणी आहेत, प्रश्न आहेत ते सोडवतात. मग अशा सरांना माझा त्रिवार अभिवादन. सर धन्यवाद, तुम्ही मला बोलायची संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचा आभार. येस, मी आपल्या सर्वांना एक प्रश्न विचारू इच्छितो की याच्यामध्ये नवीन कोणी आहे का. अर्थातच सर्वांनी खूप नवीन आहात तुम्ही, ठीक आहे. तुमच्यासाठी ही एक नव्या संधीची किंवा नव्या अनुभवाची एक पर्वणी ठरू शकणार आहे तुमच्यासाठी. तुम्ही लक्ष देऊ नये का. कारण कसं असतं, मी थोडं 2 मिनिटं मध्येच विषयांतर करतोय. कारण वास्तुशास्त्र म्हटलं बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक प्रकारची शास्त्र आहेत
आणि ती हिंदू धर्मामध्येच आहे. त्यांची इफेक्टही तशीच आहे. जसं आता खलाटे मॅडमचं बोलणं मी ऐकलं की वास्तू पुरुष तथास्तू म्हणत असतो. खरं तर आजकाल जीवन इतकं धावपळीचं होत चाललेलं आहे आणि कोरोना नंतर तर जगण्याला काही पारावारच राहिलेलं नाही. म्हणजे जे राहिले योगायोगाने राहिले त्यांचं नशीब म्हणा किंवा त्यांनी प्रिकॉशन घेतलं म्हणा, आणि निश्चितच आपण सर्वजण त्यामधून वाचलेलो आहोत. बरी चांगलं काहीतरी मिळावं या अपेक्षेनं माणूस वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा मोठा खर्च करत असतो आणि मीही त्याच्यातून वाचलेलो नाही. योगायोगानं गोरे सरांचा आणि माझा परिचय झाला, मुलाखत झाली आणि त्यांचं मार्गदर्शन सहकार्य मला मिळत गेलं. परंतु आज जर वास्तुशास्त्राचं बघितलं की मग अशी प्राध्यापक सर ज्यावेळी बोलत होते, इतका खर्च करावा लागतो की मिनिमम 40,000 ते 50,000, काही ठिकाणी 1,00,000 फी आहेत. परंतु गोरे सरांचं एक वैशिष्ट्य आहे, केवळ 6-7 हजारामध्ये इतक्या सहजतेनं तुमच्या घराचा, तुमच्या करिअरचा, तुमच्या जीवनाचा अख्खा कायापालट करून देतात. ही मला पुन्हा एकदा अभिमान वाटतो हे सांगायला की दिल्लीला ज्यावेळी प्रथम बॅच होती आणि त्या बॅच मध्ये सर होते त्या कोर्ससाठी वास्तुशास्त्राच्या, तिथं त्यांनी अव्वल क्रमांक मिळवला. एक गोष्ट सरांनी मला गाडीत जातानाच प्रवासामध्ये सांगितली होती अगदी सहजतेनं की म्हटले, कदम साहेब आपण ग्रामीण भागातली माणसं आणि दिल्ली सारख्या ठिकाणी वास्तुशास्त्राचे कोर्स करायला आलेल्या हायफाय सिटीतून लेडीज होते, जेंट्स होते. ही गोष्ट मला सरासरी सरांनी 3-3.5 वर्षापूर्वी सांगितलेली. आणि मग त्यांचा खूप थाट ताल वेगळाच असतो. आपल्याला माहितच आहे की आपण पुण्यासारख्या, मुंबईसारख्या, बँगलोर सारख्या ठिकाणी जरी आपली मुलं शिकायला गेली तरी आपल्या मुलांची थोडीफार तक्रार असतेच. बारामती कॉलेजला शिकलेलं किंवा बलटण कॉलेजला शिकलेलं मूल ज्यावेळी हायफाय सिटीमध्ये कॉर्पोरेटेड एरियामध्ये जातं त्यावेळी तिथं विद्यार्थ्यांच्या अनेक प्रकारच्या त्रासाला त्याला सामोरं जावं लागतं. आणि सर ज्यावेळी दिल्लीला गेले, सरांचं बोलणं राहणं साधं सगळं. आणि मग शालेय शिक्षण तर बोराटवाडीत दैवडी भागात झालेलं, पलटण सारख्या ठिकाणी उच्च माध्यमिक शिक्षण झालेलं. मग तिथं गेल्यानंतर खूप खूप स्टँडर्ड, कारण वास्तुशास्त्राचा कोर्स तुम्ही जर विचार केला तर कुणीही साधारण व्यक्ती करतच नाही. त्यांचे टार्गेट्स, त्यांचे गोल्स, अचिव्हमेंट सगळं काही वेगळं असतं, त्यांची स्वप्न वेगळी असतात. आणि सरांचं तर स्वप्न PSI होण्याचं, अनावधानानं म्हणा किंवा नशिबाचा काही योग असतो त्या काळचा त्यांचा होता आणि त्यांना PSI होता नाही आलं. मग सर ज्यावेळी दिल्लीला गेले तर अनेक विद्यार्थ्यांना असं वाटलं की हा मुलगा काय करणार, हा अभ्यास काय करणार. परंतु सरांनी त्यांच्या विचारांना तिथं छेद दिला, तडा दिला आणि 1 नंबर क्रमांक मिळवून आज मला हे सांगायला अभिमान वाटतंय की आपल्या केवळ महाराष्ट्रातच नाही, तालुका जिल्हा सोडाचो, आज प्रत्येक जिल्हा आणि प्रत्येक तालुका तुम्हाला कुठंच सापडणार नाही की जिथं चंद्रहार गोरे सरांनी वास्तूची रेमेडी केली नाही. एकही तालुका आणि एकही जिल्हा सापडणार नाही, राज्य सापडणार नाही आज प्रत्येक राज्यात. आणि सर्वात अभिमानास्पद गोष्ट ही आहे की आज देशाच्या बाहेर सुद्धा सर ऑनलाईन केसेस हँडल करतात आणि रिझल्ट देतात. ही निश्चितच आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. त्याचबरोबर मनोगत व्यक्त करण्यासाठी मी अजितदादा हांगेंना विनंती करतोय. आहेत का? येस, दादांना विनंती करतोय. कमिटीचे आयोजक अजितदादा हांगे. सरांबद्दल बोलण्यासारखं आता म्हणजे सगळेच बोलून झालेत, तर मी एवढंच बोलेल की सर जी सुखी संसाराची आणि सुखी घराची शिदोरी सगळ्यांपर्यंत पोहोचावी आणि सगळ्यांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट की सरांना समजून घ्यावं. सरांकडे वेळ कमी आणि माणसं जास्त आहेत, त्यामुळं त्यांना वेळ देता येत नाही. त्यामुळे तेवढं समजून घेऊन त्यांना सगळ्यांनी सहकार्य करावं एवढंच मी बोलेल. नमस्कार. अनित राऊत साहेबांची जी कन्या आहे आणि हिच्या मनोगतानंतर मी सर्वांना विनंती करेल स्वतःच्या अभिप्रायासाठी. Everyone, my name is Shivanjali Anil Raut.
आज मी सरांचा म्हणजेच माझ्या जादूगार काकांचा अनुभव सांगणार आहे. जेव्हापासून त्यांनी आमच्या घराची वास्तू बॅलन्स केली तेव्हापासून मला आमच्या घरात खूप फ्रेश फील होतं. तसेच त्यांनी मला ज्या दिशेला स्टडी करायला सांगितला होता त्या दिशेला मी स्टडी केल्यापासून माझ्या क्लासमध्ये फर्स्ट रँक येत राहिला. तसेच ऑल सब्जेक्टमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळत राहिले. गोरे काका इज आवर गुरु, गुरु के बिना ज्ञान नहीं, ज्ञान के बिना कोई महान नहीं, भटक जाता है जब इंसान तब गुरु ही देता है ज्ञान और विज्ञान, ये हमें हमारे गुरु ने दिया है. ईस्ट और वेस्ट, गोरे काका इज द बेस्ट. गोरे काका जादूची छडी फिरवतात. त्यांना कोणतीही गोष्ट सांगा त्यांना येते. जे जे प्रश्न विचारेल ते खूप छान पद्धतीने ते समजून सांगतात. गोरे काका खूप ग्रेट आहेत. नजरेसमोर कठोर होते, नजरे आडून पाजरते, नजरेसमोर कठोर होते, नजरे आडून पाजरते. सर तुमची छडी अजून भविष्याला सावरते, सर तुमची छडी अजून भविष्याला सावरते. पुस्तकांची हाक येते दप्तराच्या कंठांतून, पुस्तकांची हाक येते दप्तरांच्या कंठातून. संस्काराच्या कंपास पेटीत आयुष्याला सामावून, संस्काराच्या कंपास पेटीत आयुष्याला सामावून. एक शिष्य म्हणून, एक युवक म्हणून, एक व्यक्ती म्हणून घडवते, एक शिष्य म्हणून, एक युवक म्हणून, एक व्यक्ती म्हणून घडवते. सर तुमची छडी अजून भविष्याला सावरते, सर तुमची छडी अजून भविष्याला सावरते. धन्यवाद. बघा, आता मनोगत मध्ये वेळ न दवडता मी काही जणांना अभिप्राय विचारेल. स्टेजवर येऊन बोलायला आवडेल की खाली माईक घेऊन येऊ? बघा, सर्वांचे रेमिडी झालेले आहेत. माझा स्वतःचे अनुभव मी सांगणार आहे, आज शेअर करू इच्छितोय. येस, खाली येऊ कमी? येस, थँक्यू. हा माईक चालू आहे. आणि जिवंत असणं यामध्ये निश्चितच फरक आहे. साऊंड थोडस कमी करा, हमिंग जास्त, इको जास्त. तर जगणं आणि जिवंत असणं यामध्ये निश्चितच फरक आहे. प्रत्येकाला एक सुखावह जीवन पाहिजे असतं, सुखावह लाईफ पाहिजे असते, मुलांचं करिअर चांगलं पाहिजे असतं. आपण खर्च खूप करतो. घर बांधताना तर प्रत्येकाचा अनुभव आहे. बघा, काडाची, सपराची, कुडाची घरं निघून गेली. आता जीवन बदललेलं आहे, काळ बदललेला आहे आणि प्रत्येकाला घर चांगलं पाहिजे आणि तेही वास्तुशास्त्रानुसार पाहिजे. परंतु वास्तुशास्त्रज्ञ तेवढे परफेक्ट, तेवढे फिट आहेत का? कमी खर्चामध्ये सुपर फाईन रिझल्ट देण्यासाठी तेवढे वास्तुशास्त्रज्ञ आपल्याला उपलब्ध होतात का? तर त्याचं उत्तर मी स्वतः देईन, मुळीच नाही. कारण लाखो लाखो रुपये खर्च करून माझे वायही तेवढेच गेलेले आहेत, खर्च केलेले. म्हणजे निश्चितच सरांच्या बद्दल ज्यावेळी माझा पहिला परिचय झाला सरांशी, मी गेलो होतो वेगळ्या कारणाने. खरं तर त्यावेळी मी शेतीचे प्रॉडक्ट देत होतो डाळिंबावरती किंवा इतर कुठल्याही पिकावरती, आणि सरांची योगायोगाने अशीच शेतामध्ये भेट झाली. आंब्याच्या झाडाखाली आम्ही निवांत बसलो आणि मग सरांना मी माझ्या औषधाबद्दल काही सांगत होतो. ते ऐकून घेता घेता विषय टर्न झाला आणि त्यानंतर मला हे कळालं की सर शेती तज्ञाबरोबरच वास्तुशास्त्रज्ञ आहेत आणि अंकशास्त्राचाही गाढा अभ्यास आहे. हे फक्त एक नोटबुक त्यांनी माझ्याकडून घेतली सॅक मधून आणि म्हणले नोटबुक द्या आणि तुमची जन्मतारीख सांगा. माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि सरांनी मग त्या जन्मतारखेनुसार मला इतकं काही सांगितलं की सरांना मी सांगितलं की सर घरी कधी येणार. त्यावेळी सर आजारी होते, पण सर म्हटलं तुम्ही आलंच पाहिजे. आणि माझ्या आग्रहा खातर हट्टापायी सरांना माळेगावला यावं लागलं आणि त्यांनी मला खूप मोलाचं मार्गदर्शन केलं. मग अशी मी राजेंद्र सरांनाही चहा पिता पिता तो अनुभव थोडासा विस्ताराने सांगितला. आता तेवढा वेळ नाही. आणि मग सरांचा माझा दाट परिचय होत गेला. मला खूप चांगलं असं मार्गदर्शन केलं आणि मी हे अनुभवलं. सरांच्या बरोबर फिरलोही खूप. आज तुम्हाला सांगतो 25-25, 30-30 लाखाचे बंगले असू द्या किंवा एखाद्या नेत्याचं घर असू द्या, डिपार्टमेंट मधली व्यक्ती असू द्या, डॉक्टर असू द्या, ह्या सर्वांना मी रूबरू भेटलेलो आहे सरांच्या बरोबर. योगायोग असा की सरांचं सानिध्य मला खूप मिळालं. म्हणजे मी तर सरांच्या बरोबर आवर्जून जायचो, कारण त्यावेळी माझाही काळ काही असा चालला होता की घरी बसलो तर डोकं आणखीन हँग होणार. आणि मग सरांच्या बरोबर फिरलं की मला एकदम फ्रेश वाटायचं आणि मग वेगवेगळे अनुभव मिळायचे.
मग सर आणखीन गाडीत बसल्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी सांगायचे, त्यांचा जीवन प्रवास कसा झाला किंवा कुठल्या लोकांचं कसे प्रॉब्लेम्स असतात, सोडवल्यानंतर त्यांना काय रिझल्ट आले, हे सर्व ज्यावेळी सरांनी सांगितलं त्यावेळी मलाही खूप मोठं आश्चर्य वाटलं आणि मला गॅरंटी आली की आपण याच्यातून निश्चितच बाहेर पडणार. मग आज आपण वास्तू बांधतो, परंतु ती वास्तू बांधल्यानंतर फक्त बघा, कोणीतरी म्हटलेलं आहे की घर असावे घरासारखे, नसाव्यात नुसत्या भिंती. हे तर सर्वांनी व्हॉट्सअपलाही ऐकलेलं आहे, आणखीनही पुढं आहे. परंतु मला सांगा, एक 4 भिंती उभा करून खरोखरच घर उभं राहतं का? तिथं माणसं असली पाहिजेत आपली, जी नातं नातं म्हणतो ते नातं खरोखरच आज टिकून राहतं का? किती प्रॉब्लेम्स असतात, मुलांचे किती प्रॉब्लेम्स असतात. आणि मग अशा या वास्तूमध्ये, अशा या घरामध्ये लाखो रुपये खर्च केले आणि त्याचा जर फायदा आपल्याला प्रॉपरली आपल्या मुलांच्यासाठी नाही झाला, आपल्यासाठी नाही झाला, तर काय उपयोग? मुलांना फक्त फुलंच म्हणत नाहीत, आपल्या संसारावरची फुलं म्हणत नाहीत, वेलीवरची फुलं म्हणत नाहीत. मुलं ही आपले स्वतःची भविष्य असतात साहेब. येस. आणि मग ह्या मुलांचं करिअर, मी कितीतरी सरांच्या बरोबर अशा केसेस स्वतः अनुभवल्या आहेत की उच्च कुळातली, अगदी श्रीमंत घराण्यातली मुलं मुली सुद्धा चांगला अभ्यास येत होता, केवळ जागा बदलली अभ्यासाची आणि त्यानंतर त्यांचा जो अभ्यासाचा मूल्यांक आहे, आलेख आहे, तो एकदम डाऊन झाला. आणि सरांशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर सरांनी ज्यावेळी सांगितलं की ह्या कोपऱ्यामध्ये इकडे तोंड करून अभ्यास करायला सांगा, 1 ते 1.5 महिन्यामध्ये मुलांनी परत अव्वल नंबर मिळवलेले आहेत साहेब. असे आपल्यातून रिझल्ट आणि अशाच प्रकारचे रिझल्ट घेतलेले आपल्याच पंचक्रोशीतले बरीच लोक आज इथं आहेत. मी जे बोलू इच्छित असतील ते तुम्ही बोलू शकता. आणि सरांचं जीवन जर बघितलं तर बघा, हर चीज हर किसी को आसानी से नहीं मिलती कहा जाता है. आणि सरांचंही जीवन काही असंच आहे. म्हणजे अभ्यास कशाचा केला आणि जीवन कुठं वळलं आणि त्यामध्येही प्रावीण्य कसं मिळवलं. आज सरांच्यासाठी, त्यांच्या परिवारासाठी आनंदाची गोष्ट आहे, त्यांच्या मुलांच्यासाठी सुद्धा ही आनंदाची गोष्ट आहे की लोकांचं आज कल्याण होतंय त्यांच्या माध्यमातून. मी ज्यावेळी लाईफलाईन ग्रुपला ज्यावेळी बघतो लोकांच्या कमेंट्स, अगदी लोकच स्वतः म्हणतात, सर स्वतः कधीच म्हणत नाहीत. म्हणजे सर्वांचे मार्गदर्शक, गुरुवर्य, तारणहार, मार्ग, किती उपाध्या सरांना मिळाल्या. तर अशा प्रकारे सरांचा जीवन प्रवास आपल्यासाठी आहे. आज बारामतीमध्ये खूप वेटिंग आहे. नवीन आलेल्यापैकी निश्चितच सर्वांना लवकर नंबर मिळणार नाही. सर त्यांच्या वेळेप्रमाणे अटेंड करतील, परंतु तुम्हालाही लवकर नंबर मिळावा अशी शुभेच्छा देऊन आपण वेगवेगळ्या व्यक्तींचे अभिप्राय घ्यायला सुरुवात करूया. सर्वप्रथम कोण बोलणार आहे? येस. कोगळे रूपात कर्जामध्ये बुडलो. बिझनेस चालूच होता, परंतु कुठलंच काम व्यवस्थित होत नव्हतं. सरांशी कॉन्टॅक्ट झालं तर सरांना ज्यावेळी घरी आणलं, सरांनी एकच सांगितलं की ह्या घरामध्ये एक सुद्धा गोष्ट अशी नाही की जी तुमच्यासाठी पॉझिटिव्ह आहे. म्हणजे बेडरूम व्यवस्थित होतं, हॉल व्यवस्थित होता, किचन व्यवस्थित होतं, आणखीन एक रूम होती ती व्यवस्थित होती, परंतु सर म्हटले काहीच व्यवस्थित नाही. मग म्हटलं काय करायचं? म्हटलं हे घर सोडावं लागेल. म्हटलं शक्य नाही आता. म्हटलं तुम्ही 1 महिन्यामध्ये हे घर सोडणार साहेब, 1 महिन्यामध्ये. बरं चालतंय म्हटलं, काय हरकत नाही, आपण शोधूया दुसरं. आणि मग म्हटलं तुम्ही किचन मध्ये झोपायचं. म्हटलं मला शक्यच नाही, किचन मध्ये झोपच येणार नाही. नाही म्हटलं तुम्ही किचन मध्येच झोपणार शांतपणे, कारण मी ज्या रूम मध्ये झोपत होतो तिथं खूप डिस्टर्ब आणि जागायचो खूप, म्हणजे 2-2, 3-3, 4-4 वाजायच्या, एवढं डोक्याला टेन्शन आलेलं. आणि मी दिसताना सुद्धा असं आहे, तुम्हाला निश्चितच कळलं असेल की ह्या माणसाला खूप टेन्शन येऊन गेले, कारण हे असं झालंच नसतं. येस, कारण हे असंच नाही ना जात. एकतर बायको खूप त्रास देते किंवा परिस्थितीचं टेन्शन असलं पाहिजे तरच हे असं होतं. आणि मी असा आहे. विनोदाचा भाग सोडला तर साहेब, मी किचन मध्ये त्या 4-5 वर्षामध्ये जे शांत झोपलो नव्हतो, किचन मध्ये मी 1 महिना खूप शांत झोपलो साहेब. यस. आणि सरांनी सांगितलं तुमचा हा जो फ्रीज आहे
त्याची फक्त तुम्ही दिशा कधी बदलली ते सांगा आणि आठवा त्यावेळेपासून काय काय घडत गेलं. आणि मग मी डोक्याला हात लावला अक्षरशः, ज्यावेळी आम्ही फ्रीज तिथपर्यंत होता त्या दिशेला तोपर्यंत काही प्रॉब्लेम नव्हते आणि तो फ्रीज ज्यावेळी बदलला तिथून पुढं 4 वर्षात अक्षरशः साऱ्या जीवनाची वाट लागली साहेब. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. 1 महिन्यामध्ये घर सुटलं, दुसरं घर बघितलं, दुसऱ्या घरामध्ये राहिलो आणि त्या घरामध्ये परत कधीच गेलो नाही राहिलं साहेब. ते भाडोत्री घर होतं, स्वतःच नव्हतं. आणि तिथून पुढं मग घडी बसायला सुरुवात झाली. तर अशा रीतीने एक ना अनेक मुलीच्या बाबतीत ऍडमिशन मिळत नव्हतं आणि मग सरस्वती मातेचं चित्र एका विशिष्ट कोपऱ्यामध्ये लावायला सांगितलं सरांनी आणि तिथं लावल्यानंतर तिला ऍडमिशनही मिळालं. माझे वैयक्तिक अनुभव आहे, असे भरपूर माझे अनुभव आहेत. कारण सरांच्या सानिध्यामध्ये मला खूप सारं सानिध्य मिळालंय सरांचं. खूप 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 अनुभव आहे. सांगायला लागलो तर मी कमीत कमी 1.5 तास ते 1 तास आरामशीरपणे घेऊ शकतो. परंतु माझे स्वतःचेच अनुभव शेअर न करता मी आपल्या सर्वांना विनंती करेल, जर कोणाला अनुभव सांगायचा असेल तर जागेवर बसून सांगितले तरी चालतील. कोणाकडे येऊ? येस येस, टाळ्या वाजवा साहेबांसाठी. या ठिकाणी आवाज येत नाही. ती खराब होती, सगळं होतं. मलाही कुठल्याच कामामध्ये यश येत नव्हतं. मित्रच म्हणायचा, तू एवढं कष्ट करतो, मी शेतकरी आहे, नोकरी करतो, पीक एवढी चांगली, म्हणजे बघितलं 30 लागला असं पीक, पण त्याचे कधी पैसे होणार नाही. टाकताना काकाचे घेताना 1000 सुद्धा येत नव्हते. हे सगळं झालं, नोकरी झालं. सर मी हॉटेल व्यवसाय केला, भरपूर काही उद्योग केले. पैसे यायचे पण पैसा कोणाला जायचा नाही महागाला किंवा हाताला ठिकाणी अडचणी तर येतच राहिल्या. असंच भरपूर फिरल्यानंतर आता आपण काय करतो की आपली गोष्ट काय असते, पहिला देवऋषी किंवा ब्राह्मण, कोणती नागबली, हे ते आम्ही ह्यातलं बरेच काही केले. म्हणजे घरात परडी आले, ते काय वाईट नाही, आपल्या चालीरीतीप्रमाणे ते सुद्धा आम्ही केले. पण फरक हा काहीच पडत नव्हता कसलाच. सहज मित्रांकडनं सरांचं नाव समजलं. सरांचं व्हिजिट येण्यासाठी त्यांनी सांगितल्याप्रमाणे भरपूर दिवस गेले. म्हणजे तुमच्या नशिबात जोपर्यंत काय चांगलं होणार नाही तोपर्यंत तुमची भेट होतच नाही. एखादं म्हणतो लगेच यायला पाहिजे, काय काय मग तेव्हा सरच भेट येत नाही, त्यांना कामाची गरज नाही. पण त्यांच्या मागं भरपूर व्याप येतात सगळ्यांकडून. आम्ही स्वतः अनुभवले ते. मग अशीच सरांची येतो म्हणून असे तर कितीतरी 5-6 महिने गेले. पण आम्ही आपलं फोन करायचं, सर येतो, आज आलो, बुधवारी आलो, काही सरांची भेट व्हायचीच नाही. पण एक दिवस सरांची भेट झाली. सरांनी आलेलं सर्व घरामध्ये पाऊल टाकला. आता माझं 2च खोल्यात घर, असं आले मोठा बंगला वगैरे असं काही नाही. पण त्या 2 खोल्यामध्येच माझं संडास बाथरूम ही चुकीच्या ठिकाणी होतं. आम्हालाही त्या घरात गेल्यापासूनच तो प्रॉब्लेम यायला लागला 2-3 वर्षामध्ये. पण ते आपल्या काही लक्षात येत नव्हतं. की आम्ही म्हणायचो बा आमच्याकडे चुलत्यांच्या मुलीचे 4 आम्ही सांभाळून त्याचे लग्न वगैरे केली आणि एका वेळेस 3 लग्न झाली. तर असं वाटायचं आम्हाला नवरा बायकोचा विषय व्हायचा की बा आपल्या घरातली लक्ष्मी मुलींच्या कुणातरी पायात होती, त्या लग्न झालं गेल्यामुळे आपल्याकडे काही यश येईना आता. मग सरांची भेट झाल्यानंतर सरांनी घरात पाऊल टाकल्याच घर फिरले. सर घर फिरून झालं की एक ठिकाणी दिवाण होतात आणि संडास बाथरूम ईशान्य कोपऱ्यात. आपल्या बोंबल्या दिशा कुठल्या माहिती सर्वसामान्य माणसाला. सर म्हणले हे चुकीचं आहे एकदम आणि ह्याला तर रेमेडी काहीच नाही. पण सर म्हणले हिचं टॉयलेट बाथरूम म्हणजे हिथं झोपणाऱ्या माणसाला कॅन्सर 100% होणार. तर आमच्या वडिलांना कॅन्सरनेच माझे वडील वारले. मग सरांनी सांगितल्याप्रमाणे सर्व कलर थेरपी सुरुवातीला सरांनी सांगितलं. मग चुकी आपण मी कलर कसल्या घरामध्ये देतो, आपल्या डोळ्याला चांगले वाटतील, ती दिशा वगैरे आपल्याला समजत नाही. मग आम्ही ती कलर हिकडं भडक कलर, तिकडं सगळेच कलर चेंज करायला लावले सरांनी. पण त्यांनी सांगितल्याप्रमाणे कलर चेंज केले. कलर चेंज केल्यानंतर असं काय नाही, बरं वाटलं म्हणजे असं काही वाटत नव्हतं. पण त्यामध्ये काय झालं, एक 5-6 महिन्यांनी मला वाटतं सर माझ्या पायाला प्रॉब्लेम झाला. म्हणजे रेमडेसिवीर घेतल्यामुळे माझे दोन्ही खोपे खराब झाले. मी सरांना फोन केला, सर असा प्रॉब्लेम झालाय माझा. सर म्हणलं तुला व्हायलाच नाही पाहिजे. म्हणजे सर झाले, आता डॉक्टर रिपोर्ट आहेत माझ्याकडे सगळे. सर मला असू दे काही व्हायला नाही पाहिजे तुला. मग सर मला सांगायचे, त्यांच्याकडे ते डायग्राम सगळा काढलेला असतो सरांनी. ईस्ट वेस्टला काहीतरी म्हणले, साऊथ वेस्टला तू काहीतरी लाल कपडे अडकवलेत वगैरे, माझ्या ते काही लक्षातच यायचं नाही. परत सरांची मी 2 महिन्यांनी विजिट घेतली. 2 महिने घेतल्या सरांनी दाखवलं तर ते त्या कोपऱ्यामध्ये हँगर होतं, एवढी लाल कपडे, सगळे लालच कपडे होते काय कॉर्नरमध्ये.
मी तुम्हाला खरं वाटत ना, मी आता सरळ चालतोय ना, तर मी काठी घेऊन चाललोय 6 महिने. मला ऑपरेशन दोन्ही पायाची करायला सांगितली. एक 75% खोबा खराब आहे माझा आणि एक 50% खोबा खराब आहे. सरांनी सांगितलं तर मला काय झालं, एक दिवस सर आले, सरांनी व्हिजिट घेतली आणि तेच कपडे काढले, परत सगळं सांगितलं सरांनी, हे तर चुकीचं सगळं काढून टाकलं, कलरचं वगैरे केलं होतं. तुम्हाला विशेष वाटेल मला म्हणजे सांगायला, एक 2-3 दिवसांनी मला मूतखडा त्रास झाला, कधी नव्हता त्रास मला. 2-3 दिवस गोळ्या खाल्ल्यानंतर 4थ्या-5थ्या दिवशी असं झालं की मी रेग्युलर चालायला लागलो. म्हणजे आता मी चालतो ना असं चालत नव्हतं, मला लोडच घेता येत नव्हता पायावरती. आणि शेतीमध्ये सुद्धा सांगतो मला मी बऱ्यापैकी चाललंय. म्हणजे पहिले कसं व्हायचं, हिथं जर आपण 5 लाख रुपये टाकल्या ह्या सीझनला, तर ते 1 लाख सुद्धा गोळा होत नव्हते. आज आपण 1000 टाकले तर लाखात मिळते. एवढा सरांचा अनुभव आहे. माझ्या मी सरांना बऱ्याच अनुभव आलेला आहे. आता एका दुसऱ्याला येत नाही तर परत सरांकडून त्यांनी व्हिजिट घ्यावी. सरांचं म्हणजे सर म्हणजे देवच आहेत, आम्ही तर देवच मानतो. सरांना उदंड आयुष्य लाभावं एवढी ईश्वरी त्यांनी पार्टी माझे 2 शब्द संभवत. असा अनुभव की ज्यामुळं लोकांना प्रेरणा मिळेल. काय तुम्ही सांगण्यात ओके, थँक्यू सर. नमस्ते मॅडम. नमस्ते. मी राजेंद्र धुमाळ, राहणार शिरोली, प्रॉपर वीरचा आहे, पण बारामतीमध्ये मी राहायला आलो. काय निमित्ताने मला माझ्या जवळच मला एक बंगला घ्यायचा होता. तर मी ह्याला सांगितलं होतं मालकाला, मला काय जरा उशीर लागेल, पण मी 6 महिने मुदत संपले तरी माझं काय पैसे जमा ना. आणि 1 कोटी रुपयाचा व्यवहार होता आणि सिटीमध्ये मला घर घ्यायचं होतं. मग योगायोगाने सरांची माझी गाठ पडली. सरांनी मला सांगितलं 10 दिवसात तुमचं काम चालू होईल. माझ्याकडे एक सर्टन अमाऊंट होती आणि माझ्या मिसेसची इच्छा होती का तो बंगला घ्यायचा. मग ती म्हटल्यानंतर मी म्हटलं चल आपण प्रयत्न करूया. प्रयत्न केल्यानंतर 6 महिने झाल्यानंतर काय होत नव्हतं. सरांनी सांगितल्यानंतर 10व्या दिवशी काम चालू झालंय. महिन्यात माझ्याकडे पैसे आले बरं का. 1 कोटी रुपयाचा व्यवहार. मला पण वाटलं होईल का नाही. योगायोगाने सगळ्या सरांच्या मार्गदर्शनाखाली तो माझा व्यवहार झाला. केवळ 100 रुपयाचा खर्च आला मला रेमेडीला स्टार्टिंगला. कारण मी ज्या भाड्याच्या घरात राहत होतो फक्त 100 रुपयाची रेमेडी केली, मला यश आलं. अजून 1-2 गोष्टी सांगितल्या सरांनी माझ्या मुलाच्या संबंधी, ते पण मार्गाला लागलेले आहेत. मला वाटतं 8 दिवसात ते काम होऊन जाईल असं सरांनी मला मोठं आश्वासन दिलं. सर आमच्या ग्रुपचे सगळे मार्गदर्शक आहेत. आणि सरांनी अजून एक गोष्ट सांगतो, माझ्या मिसेसचा एक फुलांचा बिझनेस आहे. तर त्या एका पोझिशनला बसल्यानंतर तिचा तो बिझनेस होत नव्हता. सर तर घरात आल्यानंतर त्यांनी ते सांगितलं तू एका विशेष जागेवर बसायला सांगितलं सरांनी. फक्त 5 फुटाचं अंतर सोडून ती त्या जागेवर बसली. तर तिचं आता 4-5 तालुक्यात तिचं नाव झालेलं आहे. आधी पण होतं पण म्हणजे तिला दिवस रात्र काम असतं. केवळ हे सरांच्या मार्गदर्शनाला कलर थेरपी आणि अंकशास्त्रामध्ये ह्यांच्यासारखा माणूस मी बघितलेला नाही. कारण मी पण बऱ्याच ठिकाणी गेलेलो आहे, सगळ्या माध्यमातली माणसं मी बघितलेली बरं का. पण सरांसारखं इतका ग्रेट माणूस कुठंच नाही. मी सदर्भ आमच्या ग्रुपमध्ये सगळ्यांना सरांचं नाव सांगतो. आमचा सगळं ग्रुप आहे, लाला गवडे असतील सर, गणवट सर असतील, अजित अंगे असतील, आम्ही सगळे मिळून आमच्या जे ग्रुपमधले जे लोक अडचणीत आहेत त्यांना हे सगळे मार्गदर्शन घेत असतात. बाकीचे पण सर राहिलेले आहेत लोक, त्यांना पण आपलं मार्गदर्शन हवं. तर सर एवढं बोलून मी माझं भाषण संपवलं. थँक्यू सर. खूप चांगला अनुभव तुम्ही केला. महिलांमध्ये कोण आहे का सगळ्यांनी शिकवलं पुढचं बोलण्याची आवश्यकता नाही असा अनुभव. बघा अनुभव तर सर्वांचीच आहे, परंतु असा अनुभव की ज्यामुळे खरंच लोकांना अविश्वसनीय वाटेल असे अनुभव आहेत बरं का. म्हणून विनंती आहे कसलाही संकोच न करता तुम्ही बिनधास्तपणे अनुभव शेअर करू शकता. हॅलो. सरांमुळं माझी 2 मुलं रांकला लागली. मुलगा तर माझा एवढा भयंकर होता, ती माझ्या हातीला लागला नसता. ती झोपेतच म्हणायचा मी आज कुणाला तरी तोडणार. हो सारखं म्हणायचा.
मी एक दिवस सरांनी ती जिथं झोपतो तिथं बघितलं तर ती इतकं म्हणजे जागा त्याची खराब होती. आता ती जवळ कोणाला गेलं तरी म्हणतो बाबा मी कधी भांडण करणार नाही. माझ्या मुलीला बी सरांनी खूप मार्गदर्शन केलं. ती बी फार्माशी होती, अशी जॉबला यायला नको म्हणायची, कंटाळायची. पण सर म्हणलं तू हैदराबाद मध्ये राहा. तर 3 महिनेच राहिले, तिथून पुण्यात आली. आता ती चांगलं हे करते. आता सरांनी पुढचा योग तिला चांगला सांगितलाय. सर म्हणलं होत जाईल तिचं. मुलाला मुलगी तर आम्ही केला गेलोच नसतो सोलापूरला, पण निवड सरांमुळे सोलापूरची सुनबाई केली. पण ती लक्ष्मी भेटली आम्हाला सरांमुळे. सरांना म्हणलं होतं ती कन्नड बोलते, मला काय कळत नाही. सर मला असू द्या, बोलू द्या, बोलली तरी तुम्ही समजून घ्या. अगोदर तर मी अशी सगळ्यांना वाटायचं आता ही कन्नड बोलते, हिला काय करायचं. पण मला ती म्हणजे इतकी लक्ष्मी सरांमुळे मिळाली, त्याच्यामुळे मी सरांचं खूप हे करते. आणि आता पुढचा दिवस बी तिचं सरांनी चांगलं सांगितलं. एवढं बोलून संपवते. मला माईकवर जास्त काय बोलता येत नाही. माझे मित्र शरद कापरे 6 महिन्यापूर्वी मला म्हणले सरांची गाडी घ्यायची, सरांशी आपल्याला. मी म्हणलं मला सरांकडे सरांना घरी न्यायचंय. 6 महिने काय मग योग आलाच नाही. असं एक दिवशी मग शरदला म्हणला सरांना फोन कर. सर काय म्हणले, सरांना फोन झाला, मी आहे म्हणले परवा दिवशी माळेगावात, तर मी आपण करू घरात. सर आले घरी, सगळं चेंज केलं, सगळं व्यवस्थित झालं. माझा पोरगा डिग्री झाला आणि 3 महिने काही नोकरी लागा नाही. मग सरांना म्हणलं असं अशी अडचण आहे. फोनवरच बोललो आम्ही. म्हणजे एक काम कर म्हणले, उत्तराला तू एक फाईल ठेव म्हणले, काळ्या फाईलमध्ये. मी ठेवलं. तर आता आम्ही रिझ्यूम सगळ्याला पाठवलं होतं कंपनीला. अचानक मला वाटतं 10 दिवसापूर्वी फोन आला कंपनीचा. म्हणले तुमचं मुलाचं नाव घेतलं, तुमचे इंटरव्ह्यू घ्यायचे, असं सगळं सांगितलं. आणि मग नंतर ते आम्हाला कळलं नाही कुठनं आलं काय आलं. ते दिल्लीहून कोण आलं त्याला. मग त्यांनी ते फिक्स केलं, त्यांना इंटरव्ह्यू घेतली, पोरगा काम लागलं. पोरगा आता दिल्लीला आहे, 6 लाखाचं पॅकेज घेतलंय. ही सगळी सरांची कृपा आहे. ही सर आहेत ना, देव आहे देव. सगळ्या अशा वंचित प्रपंचातल्या राहणाऱ्या लोकांना हे करतात ते. धन्यवाद. मी विनोद पाटील, लासुर्णे, तालुका इंदापूर. आज या ठिकाणी सरांचा सन्मान होतोय. सरांचे चाहते, सरांच्या माध्यमातून ज्यांच्या संसारामध्ये जीवनामध्ये आनंद फुलला, समाधान वाटला, असे ही सर्व करते धरती माणसं सरांच्या या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. मी आपल्या सर्वांच्या वतीनं सरांचं अभिनंदन करतो. आणि जो काय अनुभव आला मला तो मी या ठिकाणी कथन करतोय. वास्तविक पाहता सरांची माझी फक्त 2 महिन्यापूर्वी भेट झाली. मी फार्म हाऊस बांधायला काढलं होतं. रानामध्ये फार्म हाऊस बांधत असताना काहीतरी वेगळं करावं हा उद्देश ठेवून मी मोठं पत्र्याचं 3000 स्क्वेअर फुटाचं फार्म हाऊस बांधताना पाणी मात्र मी मध्यंतरी काढलं होतं, जेणेकरून पावसाळ्यात सुद्धा घर बसता आपल्याला पावसाचा अनुभव घेता यावा. त्या ठिकाणी मी टाकी बांधली होती आणि लहान मुलांना, नातवंडांनाही तिथे खेळता ना पाणी साठवून बघता यावं आणि ते पाणी ज्यावेळेस आपल्याला नको त्यावेळेस बाहेर काढावं, अशा उद्देशाने मी घर बांधलं होतं. सरांना त्या ठिकाणी घेऊन गेलो, पण ते घरच कम्प्लीट होत नव्हतं. त्यासाठी लागणारा निधी किती जरी बाजूला ठेवला तरी तो तिथपर्यंत पोहोचत नव्हता. दुसरी कामं निघायची, दवाखान्याची निघायची, शेतीची निघायची, अजून दुसरी कुठली कामं निघायची आणि तो निधी तिथपर्यंत पोहोचत नव्हता. माझी सरांची ओळख झाली, सरांनी भेट दिली. मी त्यांना माझ्या बांधकामावर घेऊन गेलो. सरांनी पाऊल टाकलं आणि सांगितलं का हा तुम्ही ब्रह्मस्थानावर खड्डा का केलाय, हा पहिला खड्डा बुजवा. सर म्हणलं तुम्ही एवढं सगळ्यांना रेमेडी देता, थोड्या थोड्या सूचना देता, मग आता हा जर खड्डा बुजवला तर या घराचा शोभनच गेला आणि हे पाणी बाहेर कसं जाणार आहे. सर म्हणले हे जे ब्रह्मस्थान आहे म्हणले मी या ठिकाणी तुम्हाला थोड्या रेमेडी देऊ शकतो, परंतु या ठिकाणी मात्र माझा नाईलाज आहे, तुम्हाला हा खड्डा बुजवावाच लागेल. खड्डा बुजवून घेतला. आता खड्डा बुजवायचा म्हटलं तर ओढणारं पाणी तर त्या घरातच पडणार आहे. मग काय करायचं. मी सरांच्या सूचनेनुसार तो संपूर्ण डोम परत उतरवला, म्हणजे सगळं स्ट्रक्चर तयार होतं, तो उतरवला आणि तो नंतर त्या ठिकाणी पूर्णपणे झाकून डोम तयार केला. आणि तुम्हाला खरं सांगतो आज 2 महिने झालं
माझं त्या घराचं काम 100% कंटिन्यू आणि सतत चालू राहिले. हा सरांचा अनुभव फार मोठा आला. आतापर्यंत वर्षभर मी झगडत होतो, पण ते काम मला झालं नाही. पण सरांच्या केवळ एका सूचनेमुळं ते काम आज मार्गी लागतंय. आज जवळजवळ फरशी लेवलला माझं घर आलंय. अजून मी सरांना बोलवणार आहे, त्या ठिकाणी त्यांना भेट द्यावीच लागणार आहे आणि मला माहित आहे की सर त्या ठिकाणी भेट घेतील. आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी उपस्थितीबद्दल आभार मानतो आणि सरांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. त्यांना धन्यवाद देतो. थँक्यू. एकतर प्रोग्राम थोडासा थंडीमुळे उशिरा सुरू झालेला आहे, तर आपण आता मेन मुद्द्याकडे वळणार आहोत. तत्पूर्वी आपल्या माळेगाव कारखान्याचे माजी डायरेक्टर श्रीयुत राजेंद्र धुमाळ साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. काही नाही, फक्त तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा द्यायच्या आहेत, म्हणून प्लीज सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया. आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गणवट सर आणि राजाभाऊंना मी विनंती करतो की प्लीज कमांड स्टेज प्लीज देऊन आपण इथं शुभेच्छा देणार आहोत. येस, हातला नितीन दादा शेंडेंना मी विनंती करतो दारांना समोर यावं प्लीज. येणारं वर्ष आपणास आपल्या कुटुंबास खूप भरभराटीचं जावं, सुख समृद्धीचं जावं, आयु आरोग्य खूप चांगल्या रीतीनं राहो अशी या सर्व ग्रुपद्वारे आणि श्री आदरणीय गोरे सरांच्याद्वारे खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. मी माने साहेबांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं आणि आदरणीय गोरे सरांचा सत्कार करावा. सर्वांनी त्यांचं टाळ्यावरून हार्दिक स्वागत करूया. श्री माने साहेब कराड. या मी देतो बुके दे माझ्या हातात. शॉल घाला तुम्ही. म्युझिक लाव म्हणा भैया, म्युझिक लाव ना. सत्कार आहे सरांचा, प्लीज. श्याम गायकवाड साहेब, मालोजी राजे शाखा, वडू शाखा, येस, तिकडून आलेले आहेत. त्यांच्याद्वारे सत्कार होतोय गोरे सर.